लातूर दुष्काळानं सर्वाधिक होरपळून निघालेला मराठवाड्यातला जिल्हा। गेल्या 4 वर्षांपासून पावसानं दडी मारल्यामुळे अभूतपूर्व पाणी टंचाई आणि नापिकी याचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला। त्यामुळे शेतकरी आत्महत्याही वाढल्या। तर पाण्यासाठी भटकंती कराव्या लागणाऱ्या या जिल्ह्यातल्या नागरिकांनी भूगर्भातल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा केला। परिणामी लातूर शहरासह जिल्ह्यातील बहुतांश वृक्ष अक्षरशः असे वाळून गेले। माणसांसहित पशुपक्ष्यांसहित मोठमोठ्या वृक्षांनाही याचा फटका बसल्याचा आपण पाहू शकता। माझ्या पाठीमागे हे 3 आंब्याची झाडं आहेत। लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यामध्ये मी आहे सध्या। ही 3ही झाडं आंब्याची वाळून गेलेली आहेत। या परिसरातली बहुतांश झाडं ही वाळून गेलेली आहेत। यात प्रामुख्यानं आंबा, चिंच, पिंपळ, निलगिरी, गुलमोहर, कडुलिंब यासारख्या मोठ्या वृक्षांची संख्या जास्त आहे। पाणी पातळी खोल झाल्यामुळे हे वृक्ष वाळले असावेत असंही तज्ज्ञांचं मत आहे। त्यांच्या मुळांच्याही पलीकडे मुळं पोहोचतील, त्याच्याही जर पलीकडे पाणी गेलं म्हणजे पातळी जर खूप खाली गेली तर निश्चितपणे ही रोपं, ही मोठी झाडं सुद्धा जळून जाण्याचा किंवा ती वाळून जाण्याचा धोका असतो। ही सगळी झाडं जळून गेलेली आहेत। याचं कारणच असं दिसतंय की पाण्याची पातळी जवळजवळ 100 फुटापर्यंत पाण्याचा टिपूसही शिल्लक नाहीये आणि त्यामुळं ही सगळी झाडं जळून जाताना दिसतात। यंदा चांगला पाऊस जरी झाला तरी या वृक्षांना पालवी फुटण्याची शक्यता नसल्याचंही तज्ज्ञ सांगतात। यासाठी पाणलोट क्षेत्र सक्षम होण्याची गरजही तज्ज्ञ व्यक्त करतात। पाणलोट क्षेत्र हे अतिशय काळ्या डार्क झोनमध्ये जाण्याचं लक्षण आहे। त्यातून वाचण्यासाठी आपल्याला पाणी जास्तीत जास्त मुरवावं लागेल, तरच पुढच्या काळामध्ये दुष्काळ पडल्यानंतर ही सगळी झाडं टिकून राहू शकतील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।